एकदा ऋषींना विचारलं गेलं की सांगा, नरक म्हणजे काय? ते म्हणाले की चुकीचं नातं जे आहे ते नरक असतं. जे लोक अजूनही फक्त संसारिक गोष्टीत मुद्द्यात गुंतलेले असतात त्यांची संगत म्हणजेच नरक आहे. ही उपनिषदांची, वेदांताची नरकाची व्याख्या आहे. कोणतं उपनिषद होतं हे सांगा बरं? निरालंब. निरालंब म्हणजे कुठेही चिकटून बसू नका. निरालंब म्हणजे कुठल्याही विषयावर टिकून राहू नका. म्हणजे कोणाचाही आधार घ्यायचा नाहीये हे लक्षात ठेवा. हेच आहे निरालंब. खूप लोक तर फक्त यासाठीच धार्मिक असतात की मेल्यानंतर नरकात जावं लागू नये. मी त्यांना सांगतो की तुम्ही निर्भय व्हा. तुम्हाला कुठेही नरकात वगैरे जायची गरज नाहीये, कारण तुम्ही आधीच नरकात आहात आणि हे मी नाही तर ऋषी म्हणत आहेत. ऋषी काय म्हणाले? जिथे तुम्ही चुकीच्या नात्यात अडकलेले आहात ती जागाच नरक आहे. आणि बहुतेक लोक तर या पृथ्वीवरच चुकीच्या नात्यांमध्ये अडकलेले आहेत. मग नरक आणखीन काय आहे? हेच तर आहे. तुम्हाला का वाटतंय की नरक दुसरी कोणती तर जागा असेल? म्हणूनच अध्यात्म मुक्तीची गोष्ट करतो. जर तुम्ही खरोखर एखाद्या छान ठिकाणी असता तर मुक्तीची गरजच पडली नसती ना. पण जेव्हा समजतं की आपण खरं तर नरकात आहोत तेव्हाच आतून सुटकेची तीव्र इच्छा निर्माण होते.